हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता राखीच्या सीझनमध्ये आपण साधे सिंपल एकदम होममेड एकदम सोप्या पद्धतीने लवकर बनणारी राखी घरी बनवणार आहे. ही नवीन डिझाइन मी बनवून तयार केलेली आहे. तुम्हाला आता मी हे नवीन डिझाइन राखीची बनवून तयार करून दाखवणार आहे. तर चला आता सुरुवात करू. मी ते रिंग तयार करून घेऊ. त्यामध्ये पहिले आपण इथे 3 चेन तयार करून घेणार आहे. तीन चेन झाल्यानंतर आपण या रिंग मध्ये इथे 15 डबल क्रोशेट तयार करणार आहे. हे 2 3 मी इथे 15 डबल क्रोशेट बनवून घेतलेले आहे. आता इथे आपण त्याला अटॅच करून घेऊ. इथे आपण नवीन कलर अटॅच केलेला आहे. पुन्हा इथे 3 चेन, जे 3 चेन बनवलेले आहे. आता समोरच्या याच्यामध्ये आपण इथे जे डबल क्रोशेट बनवले होते त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये 2-2 डबल क्रोशेट इथं बनवून घेणार आहे. हे एक डबल क्रोशेट, पुन्हा त्याच ह्याच्यामध्ये दुसरा डबल क्रोशेट. अशा प्रकारे प्रत्येक डबल क्रोशेट मध्ये 2-2 डबल क्रोशेट आपण बनवून घेणार आहे. आता पुन्हा पुढच्या याच्यामध्ये 2 डबल क्रोशेट. अशा प्रकारे प्रत्येक याच्यामध्ये आपण 2-2 डबल क्रोशेट बनवून घेणार आहे. पहिले 15 डबल क्रोशेट बनवून घेतले होते, त्याच्यावर आपण 2-2 डबल क्रोशेट बनवले म्हणजे पूर्ण 30 डबल क्रोशेट इथं बनवून तयार होतात. मी इथपर्यंत हे तयार करून घेतलेली आहे. आता शेवटचा एकच डबल क्रोशेट राहिलेला आहे, त्याच्यामध्ये पुन्हा आपण इथे हे डबल क्रोशेट बनवून घेणार आहे. पहिले इथे आपण 3 चेन बनवून घेतले होते आणि समोरच्या चेन मध्ये आपण 2-2 डबल क्रोशेट इथं बनवून घेतलेले होते. आता इथं पुन्हा आपण इथे हे आता या चेन मध्ये इथं अटॅच करून घेणार आहे. जे 3 चेन बनवले होते त्याच्यामध्ये आपण इथं अटॅच करून घेतलेले आहे. आता हे इथे अटॅच केल्यानंतर हे धागा आपण इथे राहू देणार आहे. त्याच्यामुळे का इथे आपण मोती वगैरे याच्यामध्ये टाकू. राखीच्या एका साईडचा हा धागा बांधण्यासाठी. त्यानंतर अपोजिट साईडमध्ये अजून आपण एक धागा इथं अटॅच करणार आहे. याच्या अपोजिट साईडमध्ये इथे आपण अटॅच करून घेऊ. अशा प्रकारे इथं आपण अटॅच करून घेऊ. अशा प्रकारे आपली ही डिझाइन तयार झालेली आहे. इथे दाखवल्याप्रमाणे मी याच्यामध्ये मोती वगैरे अटॅच केलेले आहे. दोन्ही साइडनी गोल्डन कलरची इथं मोती टाकलेले आहे.
आणि याच उलनमध्ये मोठ्या सुईने याच्यावर हे पूर्ण शिवून घेतलेले आहे. अशा प्रकारे आपली ही राखीची डिझाईन इथं तयार झालेली आहे. तुम्ही वेगवेगळे कलर शेड याच्यामध्ये तयार करू शकता. अपोजिट कलर जर याच्यामध्ये घेतले तर अजून अट्रॅक्टिव्ह याच्यामध्ये डिझाईन दिसते. त्याच्यामुळे अपोजिट कलर काय, एक डार्क आणि एक फेंट कलर घेतलं तर शेड चांगले दिसतात. तुम्हाला जर ही राखीची डिझाईन आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील.